33 दिवसात 90 लाखांची दारू जप्त, 170 जणांना अटक। राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या भरारी पथकाने लोकसभा निवडणुकीची 16 मार्चला आचारसंहिता लागल्यापासून 19 एप्रिलपर्यंत कारवाई केली। या सुमारे 1,42 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। त्यात 90 लाखांचा बेकायदा मद्यसाठ्यांचा समावेश आहे, तर 170 जणांना अटक करण्यात आली असून एकूण 276 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 भरारी पथकांनी ठाणे, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, डोंबिवली या आदी पट्ट्यात ही कारवाई केली आहे। आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने जणू कंबर कसली आहे। 16 मार्च ते 19 एप्रिल या कालावधीत या पथकाने रसायन, हातभट्टीची देशी मद्य, विदेशी मद्य, ताडी, काळा गूळ या आदींवर कारवाई करून जप्त केले आहे। यात एकूण 276 गुन्हे दाखल आहेत। त्यात 168 वारस गुन्हे आहेत, तर 108 बेवारस गुन्हे दाखल आहेत। एकूण 170 जणांना अटक केली असून 9 वाहनं जप्त केली आहेत। या कारवाईत 1,42,63,280 रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ठाणे जिल्ह्यात खाडीकिनारी खारफुटीच्या जंगलात अगदी आतमध्ये गावठी दारूंच्या हातभट्ट्या लावल्या जातात। तिथे जाण्यासाठी अशा दारू माफियांच्या स्वतःच्या बोटी आहेत। या बोटीतून आत हे माफिया गावठी दारूची ने-आण करतात। अनेक वेळा स्थानिक पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून अशा भट्ट्यांवर कारवाई करण्यात आली आहे। आचारसंहिता काळात मद्यसाठा, बनावट मद्य, त्याची वाहतूक आणि विक्री हे प्रकार रोखण्याकरता राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2 विशेष भरारी पथकांची निर्मिती केली आहे। या विशेष भरारी पथकात 1 निरीक्षक, 2 उपनिरीक्षक, 4 कॉन्स्टेबल, 1 वाहक अशा 8 जणांचा समावेश आहे।